अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडा आता शांत झालो. नसतं तुम्हाला नाही केलं मला जास्त जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना? काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते. हा हा असं असा शब्द वापरा. खाजगीत काय असं तर तिथं लय माहिती. दोन खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाळीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोल तुम्ही त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय. जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा. बस का आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहित व्हावा असं असं आपल्याबद्दल बी. मग मीडियाच्या माध्यमातून माहित झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्याजवळ बघ म्हणून सांगायलोय. मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही लय खंबीर येत पक्के आमचं दे सोडून. त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायलाय. याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं औषध चारणं कुठं काय करणं. मरतात असं समोर समोर आला असता. तू मेला असता नाही तर मी मेला असतो. जिथं उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणजे क्षत्रिय खानदान कुळ. वंदरला ते तुझ्यासारखा नाही चाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेघे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी. त्याजवळ फेस कॉल केलेले आहेत, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धन्यामुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची जवळ बघा आहे का कुणी येणारा फोटो दिलेला असला त्या संख्या येणारा ठेवलेला. आणि सगळे नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठुलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी आहे. आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित. असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का. ओबीसी नाही फबीसी नाही मराठा नाही फेराटा काही नाही. फक्त हे कर नाही दाबाक हे दाखव. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत. मग हे दाखवत असं तो असा आहे मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मेहना जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो माऊस भाऊ जाईन मधी नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे. हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं. कारण ते सुद्धा त्याच्या जवळचा आहे. तो PI का PPI हा. आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे तिकडून कुठून तरी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे जणू
बरं का. अरे हे लय माहिती बेकार, ही वांजरी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मला खरं सांगायचं माहिती, म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे. हे थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसत सुटणारच तुम्ही काही काही दिवसात. तर मग काय होईल, मग काय होईल. आपले 200-300 मुकादमे ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादमे कसे होते, कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादमे याच्या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादमे होते, त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चेल घेतली, कारण आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीच वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती ही पूर्वी जात कशी होती. एकदा जर उचल घेतली ना, पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हतं. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते घेत, बेलापूरला चालला असं म्हणायचे. बेलापूरला चालला अशी कणखर जात नव्हत अशी होती. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादमे तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे, त्या कारखान्याचे 50 लाख घे. त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. शेव कारखान्यावाला जर म्हणला तर 25च कम आणले, पळून गेले राव, ते आलेच नाही. आणि इकडल्याला म्हणायचं पळून गेले, आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहील ते माघारी करू. आणि मग करायचा नाही, मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा. विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, त्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही देत, बुडीतो. काय समाज केला यार तो, बुडीतो. मग याला लागले ते खोटे पैसे खायची सवय. पहिले कष्टाचे खात होते. त्यावेळेस मिशा पिळीत होते. आम्ही बघितलेला समाज सांग मिशा पिळून ताईट जागायची. आता याला चुट्ट खायची सवय लागली. आणि हे विषय नाही तर कारखान्यावर निंबाळकराच्या. आणि मग मुकादम सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग ते संपादताईचं तिकडं खून जिराला तरी चालन, किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची. आणि डोळे उघडा, ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय का. मराठ्यांनी याच्या शानावर तो सांगन ना, आरोपी आहे ना, तो सांगन ना. आता काय काय चौकशी बघतो ना मी. आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर वोटर नाचवतो, बरेच नेते नाचले तशी. मला निवडून यायसाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर वोटर नाचतो त्याला. भाऊ तू हाय त्या करुणाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे, लाज वाटली बाई तुला. ते पोरग त्याला फोनवर म्हणतंय की ते ड्रायव्हर आणि ते जरा पाडला राहिले. त्या पोरांनी ते बी सांगितलं मी त्याला, इथं काय काय होत आहे ती. त्या पोरांनी ती नव्हती आली, ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय, इथं आली ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय. आणि मग तो मला तो ड्रायव्हर होता असं होता, तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर ते म्हणतो नाही रे, तो ड्रायव्हर नाही, तिचा नवरा आहे. हे म्हणतोय आपण बरोबर लावलेले. आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू, म्हणजे तिच्या गाडीत का काय, ह्यो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो, करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या, मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येतं. तुमच्याकडे एकच काम, आपलं मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची. सोपं काम तुमच्याकडे. अवघडा ले पोरग आहे तुमचं मर्दासारखं इथं.
तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय, मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबाला, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडा विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे. सावध वेव सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं. अहो लय नेत्याचं नाव आहे तो, लय नेत्याचं नाव त्यांना शॉर्ट बसत. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला, ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरं तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण येणं म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी इथंच म्हणत होतो, कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पडली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एक काही नेत्यानं सहज घेऊ नका, मग तो मराठ्याचा असेल नाही तो ओबीसीचा असेल. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण हे फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखी